संध्या सूरज गायकवाड नावाचे एक रुग्ण आपल्या इथे प्रसूतीकरिता भरती झाले होते 1 तारखेला. 1 ऑगस्टला त्यांचं प्रसूतीसाठी सिझेरियन झालं आणि सिझेरियन झाल्याच्या नंतर त्यांना 3 ते 4 दिवसानंतर सुट्टी देण्यात आली. सुट्टी दिल्यानंतर असं माहिती पडलं की रुग्णाच्या पोटामध्ये दुखत आहे, म्हणून त्यांनी एका खाजगी प्रॅक्टिशनरला दाखवलं. साधारणतः रात्री 11:30-12 वाजता 9 तारखेला मला खाजगी प्रॅक्टिशनरचा फोन आला की सर, पेशंटच्या पोटात दुखत आहे, सीझर 1 तारखेला झालेलं आहे आपल्या इथे आणि सोनोग्राफी केली असता पोटामध्ये काहीतरी फॉरेन बॉडी दिसत आहे म्हणून. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही ते व्यवस्थित जे काही आहे सोनोग्राफी ते व्यवस्थित पाहून मला एक वेळेस परत सांगा. मग त्याने सांगितलं की सर काहीतरी आहेच. मग मी म्हटलं की त्यांना की त्यांची जे पोटातली फॉरेन बॉडी काढण्यासाठी आपल्या रुग्णालयामध्ये ॲडमिट करा आणि जे खाजगी प्रॅक्टिशनर ने इथे बघितलं तर त्या प्रॅक्टिशनरनी MGPच्या अंतर्गत आपल्या इथे सुद्धा सर्जरी केलेली आहे. त्यांना म्हटलं की ॲडमिट करा आणि आपण 2-3 सर्जन बोलून त्यांचं फॉरेन बॉडी पोटातलं काढून घेऊया. नंतर मग थोड्या वेळाने म्हटले ते सर सांगतो म्हणे. नंतर थोड्या वेळानंतर त्यांनी परत सांगितले की सर, नातेवाईकांची अशी इच्छा आहे की इथे ऑपरेट नाही करायचं, आम्हाला पुण्याला घेऊन जायचं आहे, आमच्या तिथे नातेवाईक आहेत. हरकत नाही, नातेवाईकांची तशी इच्छा असेल तर, परंतु त्यांना ही कल्पना द्या, जर पोटामध्ये काही आहे, पण जर दुखत आहे तर इमिडिएटली ऑपरेट करून घ्या. त्याच्यानंतर मी डेली ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनरच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. तर त्यांनी मला माहीत पडलं की 12 ते 13 तारखेला त्या रुग्णाचं ऑपरेट केलं. ऑपरेट केल्यानंतर पोटामधून एक फॉरेन बॉडी जे आहे वाससारखं ते बाहेर काढलं आणि पेशंटची तब्येत ठीक आहे. तर या अनुषंगाने मला माहिती भेटल्यानंतर मी जेव्हा ते कागदपत्र पूर्ण पाहिले, त्या अनुषंगाने आमच्या इथे एक जे तज्ञ होते त्यांनी ते ऑपरेट केलं होतं. तर ते केस पेपर वगैरे पाहून मग मी त्यांना त्याचा शोकॉज करण्यादाखवा विचारलं. अजून माझ्याकडे त्यांचं उत्तर अप्राप्त आहे आणि या संदर्भामध्ये माझ्याकडे नातेवाईकांकडून अजून सुद्धा अधिकृत अशी कुठली तक्रार नाही, परंतु मी याची पूर्ण चौकशी करून ठेवलेली आहे आणि माझ्याकडे तक्रारच्या अनुषंगाने मी उपसंचालक कार्यालयाकडे किंवा संचालक कार्यालयाकडे संबंधित प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय चुकीचा प्रकार आहे. चुकी अशा प्रकारचे रुग्णाच्या जीवाचा धोका साठी जर ठरत असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल. प्रशासकीय कारवाईसाठी मी प्रस्ताव पाठवेल.